हॅलो गाईज, तर कसे आहे तुम्ही सर्व? होप तुम्ही मजेत असाल आणि सिरियसली असायला पाहिजे. मजेशिवाय लाईफ नाही आहे आपली. तर मी खूप दिवसांनी घेऊन आली आहे लॉंग व्हिडिओ. तर हा आहे माझ्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नाचा. मी धुळेला गेली होती. पुण्यावरून धुळेला जाते ही मुलगी. ती पण काय म्हणतात त्याला, ट्रॅव्हल्सने जाते. मस्त मज्जा करते आणि हीच मज्जा तुम्हाला दाखवते आणि ती तुम्हाला आवडेल मला माहिती आहे, कारण की मी करते तेवढे मजा यार लाईफमध्ये. अजून पाहिजे काय? बोरिंग लाईफ जगण्यापेक्षा ही लाईफ खूप बेटर आहे. नो ट्रेस, नो पेन, नो गेन, नथिंग, काहीच नाही. फक्त एन्जॉय, फक्त एन्जॉय. तर सकाळी सकाळी आम्हाला घ्यायला आले दुल्हे राजा, ज्यांचं लग्न जस्ट उद्यावर आहे. ते सकाळी सकाळी आम्हाला घ्यायला येतात. म्हणजे आमचं नाही, ॲक्च्युली आम्ही लकी आहे की आम्हाला हा मित्र भेटला. खरंच खरंच एवढी रिस्पेक्ट दिली ना त्या घरात आम्हाला सगळ्यांनी, बाप रे, अशी रिस्पेक्ट कधीच लाईफमध्ये कोणी दिलेली नाही आहे. सो मग खूप जास्त असं छान छान फील होतं आहे. घर दाखवायला नेणं, सगळं सांगणं आणि कंटिन्यू आमच्याजवळ बसणं, कंटिन्यू. आणि एवढी खातेरदारी तुम्ही बघात आता पुढे. आणि मी कशासाठी रेडी झाली हे पण तुम्हाला कळेल. ते नाही, स्वतःचे काम स्वतः करतात. हा, स्वतःचे काम स्वतःच. स्वतःच. मला पहिले तयार होऊ द्यायचं, मग रील बनवण्याचं झालं तो गॉगल सुटला होता त्यांना. आहे माझ्याकडे तुम्हाला कशावर बसवणार आहे मग आता? कशावर आपला आपला पाय घोडा नाही का? पाय पाय आपला इकडे बघ की. अरे इथं आम्ही जातो मारतो लगेच. चला तुम्ही तर जिम ट्रेनरच्या जेवणाचं नाश्त्याचं काम आमच्याकडे आलं होतं. जेवण तर नाही, पण नाश्ता आम्ही देत होतो त्यांना. ते आम्हाला सगळं बनवून देत होते. आम्ही फक्त पाणी गरम करून त्यात टाकत होतो, बाकी काही नाही. बट बघू शकता तुम्ही, ट्रेनर लक्ष सारखं एका गोष्टीवर जाते. एक मिनटं. फक्त या गोष्टीवर माझं लक्ष जातं. मँगो पगलू गर्ल इन द हाऊस गाईज. तर तुम्ही बघू शकता पुढे आता काय आहे. हे मांडव समारंभ आहे, जे मला माहिती नव्हतं, बट काहीतरी आहे. आता तुम्ही ते सगळं बघा, एन्जॉय करा. तर या प्रथेमध्ये असं आहे की यांचाच एक ट्रेडिशनल डान्स आहे आणि बैलांची वगैरे पूजा करतात. त्याच्यात मांडव असतो, त्याची पूजा करतात. म्हणजे गावाकडचंच आहे. असं छान आहे. जे काही आहे ते एकदम स्टेप टू स्टेप ते असे फॉलो करतात त्यांचा डान्स. मला ते खूप आवडलं. बघा तुम्ही बघू शकता की सेम टू सेम डान्स करतात सगळे. आणि भारी आहे सगळं. आणि वाईब एवढ्या भारी होत्या ना लग्नाच्या. सगळं असं वाटत होतं की भाई लग्न आहे इथं. म्हणजे खूप सारे पाहुणे, बांगड्या, हे ते, आणि तुमची पूजा पण बांगड्या भरती आहे. काय माहिती काय एवढं हाऊस आहे मला ह्या सगळ्या गोष्टींची. मला खूप आवडतं. लग्नात जायचं ना, प्रॉपर लग्न एन्जॉय करून यायचं. म्हणजे हिरव्या बांगड्या, तो ड्रेस, हळदी, मेहंदी, सगळं. आणि मी नाश्ता नव्हता केला. मला एवढी भूक लागलेली, बाप रे, खूप जास्त. आणि तुम्ही बघू शकता रस आहे, पुरणाचे मांडे. जर तुम्हाला मांडे माहीत नसतील तर मी सांगेल नंतर कधीतरी.
बघा सगळं प्रॉपर चाललं आहे लग्न. आणि हळदीची तयारी चालू आहे, हळदीचं डेकोरेशन चालू आहे. आणि हळदीसाठी मी खूप खूप सुंदर ड्रेस आणला होता. आणि मला ना हरीशने सांगितलं होतं की यांना ओवाळायचं, जे डान्स करतात ना त्यांना, बैलगाडीला सगळ्यांना असं ओवाळायचं आहे. मला एका माणसाला ओवाळता येतं, मला एवढ्या सगळ्या लोकांना कसं ओवाळतं ते माहीत नाही. बट मी ट्राय केलं आणि ते काही जमलं नाही, ठीक आहे. बट तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, सो मी टाकून दिला की मी हे पण करून आली गाईज. अजून काही राहिलं असेल तर सांगा, एन्जॉय करायचं. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट, माझ्यासोबत ट्रेनर होता आणि ट्रेनर जिम बुडवेल असं होणार नाही. सो ट्रेनर मला घेऊन गेला आहे जिमसाठी, सगळ्यात फेमस जिम आणि सगळ्यात सुंदर जिम. म्हणजे तुम्ही आता बघा, इंटेरियर मशिनरीज खूप 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 सही होतं. वाटत पण नाही की गावाकडची जिम, पुण्यात अशी जिम पाहिजे मला असं वाटतं. बघू शकता तुम्ही. आणि जो माझा फ्रेंड आहे तो घेऊन आला आहे मला. हां, ऑफकोर्स मी दुसरीकडे असते तर गेले नसते, पण डेडिकेशन त्याचं जास्त, माझं थोडं 80%, त्याचं 100, माझं 80. बट त्याच्यासोबत फर्स्ट टाईम मी त्याच्यासोबत जिम केली आहे आणि खूप भारी वाटलं. खूप चांगला टीच करतो, म्हणजे शिकवतो. आणि तुम्ही बघू शकता बाबा याचं डेडिकेशन मला खूप आवडतं. म्हणजे खरंच मन लावून सगळं करतो की बाबा हा चला लग्नाला आलो म्हणून मी स्किप करतो वगैरे. हां, प्रॉपर करायचं आहे, प्रॉपर सगळंच. आणि तेच आहे, म्हणून तो त्याच्या याच्यात जे आहे, ज्याचं प्रोफेशन आहे त्यात तो सक्सेसफुल आहे. आणि ज्यांचं लग्न आहे त्यांचे खूप कॉल येऊन गेले आम्हाला की या लवकर कुठे. आणि फायनली आम्ही ती जिम सोडली आणि तुम्ही सनसेट नंतरचं स्काय बघू शकता, खूप सुंदर होता. आणि आम्ही जिम सोडून डायरेक्ट आता लग्नाच्या घरी जाणार आहे आणि पटपट रेडी होऊन हळदी एन्जॉय करणार. आणि मी आज खूप नाचणार आहे, खूपच. अँड प्रेझेंटिंग युअर बॅडी गाईज. बघू शकता तुम्ही, खूपच जास्त सेक्सी दिसती आहे. माझं एवढं जमले ना यांच्या घरच्यांशी की बाबा मी यांच्या घरच्यांसोबत जेवायला बसते, फोटोज घेते, डान्स करते. खूप जमलं आहे माझं. आणि मला आवडतं लोकांसोबत बोलायला, राहायला. आणि आपण चांगली असली की दुनिया चांगलीच असते. जेवढं मी या मुलाला कॅप्चर केलं ना माझ्या सगळ्या व्हिडिओत, काश मला कोणीतरी कॅप्चर केलं असतं. सिरियसली माझी खूप इच्छा आहे की मला असं कोणीतरी लपून कॅप्चर करावं, माझे क्यूट व्हिडिओज घ्यावेत. पण ना, कुठं ती इच्छा पूर्ण होती आहे. आणि मला एरानी सॉन्ग माहीत नव्हते, तरी पण मी यांच्या प्रत्येक सॉन्गवर डान्स केलेला आहे गाईज. टॅलेंट बघा तुम्ही. आता फुल धिंगाणा गेला आहे मी, धिंगाणा.
आणि एवढे दमले होते मी की फायनली झोपले आता. आणि खूप छान रात्र गेली ती. आणि आता होईल सकाळ. खूप खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे गाईज. तुम्ही बघू शकता सनराईज झालेला आहे. खूप दिवसांनी मी अशी टेरेसवर झोपलेली आहे आणि मला खूप माझ्या जे लहानपणीच्या आठवणी होत्या ना त्या सगळ्या ताज्या झाल्या होत्या की भाई आम्ही पण आधी असं टेरेसवर झोपायचो. भारी वाटलं मला सगळी ही लाईफ जगून. आणि फायनली ती वेळ आलेली आहे. परत त्यांचा नाश्ता बनवा आणि मग त्यांनी आम्हाला पण दिला. कसा बसा मी तो पोटात घातला सिरियसली. आणि नंतर आम्ही निघालो आहे प्रॉपर जिथं लग्न होणार आहे त्या ठिकाणी. औरंगाबादला आहे ते. आणि निघालो आणि मस्त नाश्ता बिष्टा केला आम्ही परत एकदा. आणि आता गाडीत बसलो आता निघालो आहे. तर ऑलरेडी खूप लेट झालं आहे. खरंच खूप लेट झालं आहे. आणि हे 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 जे मुमेंट आहे ना इथं मला एवढी इमोशनल झाली होती. मी खरंच खूप इमोशनल झाली होती की माझा फ्रेंड लग्न करतो आहे. बाप रे. आणि हे जे छोटे छोटे क्लिप्स आहेत ना ते घेऊन मी एक रील बनवली होती. ती एवढी व्हायरल झाली. 1 मिलियनच्या वर व्ह्यूज गेले त्याला. आणि ही जी रील होती ती डिझर्व करतात. हे व्हिडिओ डिझर्व करतात. ते एवढे मोठे सगळं म्हणजे इमोशनल टच आहे या व्हिडिओमध्ये. म्हणजे मेकअप वगैरे माझ्याकडे नव्हता बट लास्ट मोमेंटला कोणीच नव्हतं त्याच्याजवळ म्हणून मीच तिथं होते. आणि माझ्याकडे थोडं बहुत जे मेकअपचं सामान होतं ते यूज केलं आणि मग त्यांचं थोडंसं मेकअप केलं आणि फेटा बांधत होते मी. फेटा लावत होते मी त्यांच्या डोक्याला. तेव्हा मला खरंच खूप वेगळं फील होत होतं. कारण की एवढे दिवस सोबत असलेला मित्र आता फायनली लग्न करतो आहे. त्याच्या लाईफमध्ये कोणीतरी येतं आहे. खूप भारी वाटतं. आणि यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे. आणि हे खूप सक्सेस आणि खूप काही डिझर्व करतात. हॅपीनेस डिझर्व करतात हे. सो बघू शकता तुम्ही माझं चाललं. आणि याच्या मागे खूप आवाज आहे. खूप लोक होते आमच्यासमोर. खूप ॲक्च्युली त्याच्या घरचं कोणीच नव्हतं कारण की आम्ही जस्ट घरून कोणीच रेडी नव्हतं होणार. हॉलमध्ये रेडी होणार होतं. आणि मग मी नवरदेवाकडून फक्त मी होते तिथं. सो माझी जिम्मेदारी बनत होती की मी त्यांच्यासोबतच राहू. हा तर मग हा मुमेंट होता खूप टची छान होता. इमोशनल मुमेंट आहे माझ्यासाठी. आणि खरंच मला या लग्नात खूप जास्त इम्पॉर्टन्स भेटत होते. तुम्ही बघू शकता. आणि फायनली दुल्हा एका रथात बसून त्यांचे मस्त वरात निघाले. मस्त मज्जा. माझा अवतार खूप खराब होता. सो मी थोडीशी हेअरस्टाईल वगैरे केली आणि मी रेडी झालेली आहे. आणि हे आलेले आहेत आमचे 2 एक्स्ट्राचे मित्र. तुम्ही बघू शकता. हॅपी. आणि इथं नवरदेवाचे बुटं चोरण्याची तयारी चालू आहे. आणि हातातच नाही दिले माझ्या फ्रेंडनी या लोकांकडे. ते बुटच नाही हातात लागू दिले. बापरे. तुम्ही बघू शकता ते तिघांनी ह्या दोघी किती भांडणं चालले त्या 2 बुटांसाठी. ते टिकणार पण नाही ते बुटं त्यांच्या पायात. पण तुम्ही बघू शकता. हे बघा आमच्या जिजूचा शूज खराब होता बरं का. सोडा जिजूचा शूज खराब होतोय. कशासाठी ओढताय? खराब होतोय.
लग्न मेन आमचाच आवाज त्या मंडपामध्ये जास्त होता सिरियसली. ते बुटं चोरण्यापासून ते आमची वटच वेगळी होती आमची. आपण पकडलेलं असं त्याचे वण आहे ते बघा ना, पकडलं होतं आपण सगळ्यांनी. तोडाले ते चाळीसगावला त्यांना करणार आहे. सांगू रे नाटक नको करू. अरे आणा रे अरे एसट्यामधला गर्द्या कमी करा ना. गप तू नको शांत बस. गाडी काही नको. तिच्याकडून पण नाही घेतलं, तिला मी सांगितलं याला. ही म्हणे गुजराती म्हणा आ म्हणे गुजराती म्हणावे છે. आ म्हणे गुजराती बनावे છે. ओके जेवलीस का? જમી ઝૂકે જમી લીધું કે કેમ છો મજામાં? હું તને પ્રેમ કરું છું. आणि मी शिकलेली आहे गुजराती आणि मला हे शिकवलं दुसरं काय दुसरी कोणती लँग्वेज. आणि आम्ही फायनली आता लग्न सोडून निघालो आहे पुण्याकडे. आणि खूप छान ठिकाणी थांबलो होतो आम्ही भुर्जी चपाती खायला. आणि ते बघू शकता खूप सुंदर एरिया होता. म्हणजे हॉटेल अशीच होती छोटी, पण खूप छान होतं शेताच्या इथं. आणि इथं बघा मी झुला खेळताना पूजा आणि आमचे मित्र पण थोड्या वेळाने या झुल्यावर बसतात. एवढं मोठं वेट घेऊन ते बसतात. आम्हाला भीती होती की बाई पडणार तर नाही ना हा. तर मस्त आम्ही ब्लॅक कॉफी वगैरे घेतली, भुर्जी चपाती खाल्ली आणि मज्जा केली आम्ही येताना पण. गाणं. तर अशा प्रकारे सनसेट झालेला आहे आणि आमचा ब्लॉग पण संपत आलेला आहे. तुम्ही सनसेट एन्जॉय करा आणि मी हा ब्लॉग संपवते. टिल देन बाय, लव्ह यू ऑल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल.